काका राम राम. राम 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 राम. काका बरी आहे का तब्येत? अरे तब्येत तर बरी आहे, पण तू कोण आहे? अहो मी तुमचा जिगरी मित्र गणेशरावचा मुलगा आहे. गणेशराव कोण बाबा? अहो तुमचा जिगरी मित्र लहानपणीचा. लहानपणीचा का? हो. हा, अच्छा अच्छा, त्या गणेशरावाचा मुलगा आहे का तू? हा. अरे अरे ये ये ये, पाणी मिनी पी ये. चल बेटा चल बस. हे काम काय काम करत नाही माझ्या मागे. कशी आहे गणेशरावची तब्येत मग? अहो काका त्यांची तब्येत बरी आहे, पण तुम्ही वरी बसा घेऊ खाली, मला चांगलं वाटणं चाललंय. काय नाही बेटा, सवय आहे. नाही नाही वरी बसा तुम्ही, उठा. ठीक आहे रे बाबा, मला जातो बसतो रे. बस 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 बस. काम करू करून लई कंबर दुखते माझी. हा काका दुखणारच ना, वय झाली ना आता तुमची. हा आता काय करणार, वय झाली ना. तसं बेटा तू कस काय आला होता? अरे यार ते तर विसरलोच मी. काका मला ते पप्पाला पाठवलं होतं पोरगी पाहायला तुमच्याकडे. हा? मुलगी पाहायला? अरे माझ्याकडे कुठे मुलगी आहे? अरे मुलगी नाही हो, मुलगा पाहायला आलतो मी. पप्पाने पाठवलं तुमच्याकडे मुलगा पाहायला. अच्छा होय, मुलगा बघायला आला. अरे ते शेतामध्ये काम करत असेल, घेऊन येतो त्याला मी. बरं 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 ते कसं कष्ट लय करते ना ते. बरं बरं हा, चांगलं कामात दिसायला मुलगा. अरे लय कष्टाळू आहे ते. घेऊन येतो बाळा. हो आणा. हो बस तू. सोपान, ए सोपान, 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 ए सोपान, कुठे गेले? अरे इथं झोपलं होय? अरे बापरे, तू इथं झोपला का? अरे मला वाटलं सगळं शेत नांगरला असेल तू. तुला बोलालो रे मी, बोला ना काऊन? ऐ आईला बोलू ते कुठला? कोण रे जमायचं? ऐ तोड सांभाळ थोडा. हो पप्पा, खाऊन पाणी टाकायला झोपू द्या की. तुला नागरायला पाठवलं होतं, झालं का नागरायचं? अरे हो पप्पा, मला नागरायला जायचं होतं का? अहो ते काय झालं, रात्री मी मैत्रीणला नाही मित्राला बोल लागलो, त्याच्यामुळे लेट झालं झोपायला थोडं. आता जातो नागरायला. आता जातो का? आहे अरे इकडे. अरे कोणतं टाइम नागरायला जायचं आता? चल घरी, पोरीवाले बघायला आलेत. पोरीवाले बघायला आलेत काय? पप्पा माझी आई थोडी 8 दिवस बाहेर काय गेली, तुम्ही लगेच दुसरं लग्न करायले? अहो आमचं काहीतरी विचार करा थोडं, आमचं वनवास होईल की माझ्या आईचं. पप्पा तुमच्या कोणी अपेक्षा नव्हती मला. म्हातारेपणे लग्न करायला आमच्या 4-5 भावाचं कसं होईल आता? आमचं वनवास होईल तेव्हा कसं होईल आमचा? देवा सगळं गेला तू. अरे बोलू त्या, अबे तुला पोरगी बघायला आलेत, मला नाही बघायला आलेत. काय? हा चल. ओ चला चला चला. हे अशा कशा केलंय माझ्या 4 भावाचं वनवास होईल, नाटक छपरी तुझे. चल. अरे मला बघायला आलेत पोरीवाले. कोणाला बघायला आलेत? सोपान इकडे ऐक, आपल्याकडे प्रॉपर्टी लई कमी येतं. मग तर पुढचं पाहुणा काय तुला विचारलं तर त्याला थोडं वाढून सांगत जायचं. वाढत वाढत सांगायचं, काही वाढून सांगायचं, काही पण. काही पण सांगायचं. ठीक आहे पप्पा, ते माझ्यावर सोडा तुम्ही आता. मला रेडी होऊ द्या एकदा, थांबा. रेडी खरी होय ना तू आता? काय नाही, इथं सोडून जातो मी टकाट. बायासारखे चाळत रे तुझ्या अंगात. पोळीवाले बघायला आलेत म्हणल्यावर रेडी तर होच लागेल ना. कळत नाही का तुम्हाला? बायासारखे नकरा करतो काय? माझ्यासारखे नाही हो पप्पा, चला पटकन. अरे बाबा, अरे काय बघायला दोघं तुम्ही? अरे काहीतरी बोला. अहो काका बोलतो पण हे कोण आहे? अरे हे तर मुलगा आहे. अच्छा हे मुलगा आहे का? हाईट थोडं जास्तच वाढली याची. ते कसं लहानपणी त्याला बॉम्बिटा लई खाऊ घातलं ना, त्याच्यामुळे थोडं हाईट वाढली. हा पप्पा खरं बोलायलेत. आणि दुसरी एक गोष्ट, मी सकाळी सकाळी झाडाला लटकतो, त्यानं कसं हाईट वाढती माणसाची. हा, मग कसं मुलगा पसंत आला का? मुलगा तर तसं पसंत आला. पसंत आला. अरे दुसरं काय विचारायचं विचार त्याला. हो काका विचारतो ना. मग नाव काय रे तुझं? तसं तर सगळे मला सोप्या म्हणतात, पण माझं नाव खरं सोपा नाही. बरं बरं. मग शिक्षण किती झालं तुझं? आई शिक्षण लई झालं त्याचं. शाळेमध्ये डिग्री राहतात का? सगळ्या डिग्री झाले त्याचे. अरे पप्पा जे सांगायलेत ना एकदम खरं आहे. अशी कोणती डिग्री नाही जे माझ्याकडे नाही. शिक्षण लय झालेलं आहे आपलं भरपूर. बरं बरं, शिक्षण तर भरपूर झालंय, पण शेती किती आहे तुला? शेती? अहो शेतीचं काय विचारता पाहुणे तुम्ही? जिथपर्यंत तुमची नजर जात नाही ना तिथपर्यंत आमची शेती आहे. यावर्षी एवढं भैमुख पेरले बघा. शेती तर भरपूर आहे, पण घर असं पत्राचं काऊन बांधलं? हे घर होय, हे तर बैलासाठी आणि गडीसाठी हो. एका साईडला गडी असते आणि एका साईडला बैल असतात. असं होय. मग आपलं घर कुठे आहे? घर? अहो घर म्हणू नका, बंगलो म्हणा बंगलो. आणि किती आहेत ते विचारू नका, कारण सांगता सांगता माझा दिवस जाईल सगळं इथंच. दुसरं विचारा काहीतरी. हा जरा जास्तच फेकायला ती बंगलो आहेत म्हणलं. बिझनेस तर काय असेलच मग. अरे बिझनेस बिझनेस विचारूच नको. आपल्या माळाला कंपनी आहेत, मोठ्या मोठ्या कंपनी आहेत, लय आहेत. या माळाला? या माळाला नाही रे, या माळ्यावर कुठं कंपनी चालते? आपल्या विदेशच्या माळाला. अरे लय मोठी कंपनी आहेत आपले, ते तर विचारूच नको. तुला दाखवतो नंतर मी. विदेशात एवढ्या कंपन्या, इथं एवढी शेती, पुन्हा याच्या चांगल्या डिग्र्या झालेल्या आहेत. याला चांगली इंग्लिश येत असेल मग काका? इंग्लिश? अरे इंग्लिश अशी भरपूर इंग्लिश येते ना, थांबता इंग्लिश बोलते ते. बोलून तो बघ तू. न थांबता नॉन स्टॉप इंग्लिश बोलतो तू. हा बेटा, नॉन स्टॉप इंग्लिश येते त्याला.
अच्छा, हाऊ मेनी कंपनी यू हॅव? पप्पा तुम्हाला विचारायला काय येतं? ए यार बोलू द्या, तुला विचारायला दे, मला कुठे इंग्लिश येते? अरे तुला विचारायलो मी. आय एम जस्ट आस्किंग यू. पप्पाला नाही येत इंग्लिश तुझ्या? बापरे, मला विचारायला का? या राईट पाहुणे. अहो पप्पा त्याला भूक लागली वाटते, काहीतरी नाश्ता पाणी सोय करा ना. जा. हा सकाळपासून आलेत ना ते, भूक वगैरे लागली असेल, काय नाश्ता पाणी घेऊन येतो मी. बसा पाहुणे तुम्ही. अरे नो रिलेटिव्ह, आय एम नॉट आस्किंग अबाउट ब्रेकफास्ट. आय एम जस्ट आस्किंग अबाउट टू युअर कंपनीज. हाऊ मेनी यू हॅव कंपनी? मायला हे पोरगी द्यायला आलं की हिस्ट्री घ्यायला आलं माझे. या पाहुणे, 10-15 कंपन्या अँड ओके. अरे ओके. मला बोलू त्याला काहीच येत नाही वाटते, नुसतं मोठी मोठी फेकायले. हा पाहुणे, एंटायर कंपनी हँडलिंग युअर फादर ऑर यू? फादर. अरे फादर खूप लावलेले आहेत. या कंपनीवर फादर, त्या कंपनीवर फादर, असे खूप फादर आहेत मला. फादर शिवाय कामच चालत नाही तिथं कंपनीमध्ये. 50-50 हजार रुपये पेमेंट आहे एका फादरला, माहितीये का तुम्हाला? आणि असे एक फादर नाही, 100 फादर आहेत तिथं, माहितीये का? बोलू द्या, इंग्लिश येते की तुला? नुसतं फेकम फाकी करायला. 100 फादर गिदरण. इंग्लिश फादरचा अर्थ माहिती का तुला? काय झालं पाहुणे? हो थांबा घेऊ, तुमची बॅग तर घेऊन जा. थांबा ना, थांबा. बॅग तिकडे. हे यार पाहुणे काऊन चाललं? ओ पाहुणे थांबा. जाऊ द्या पाहुणे काय झालं सांगा तसंही. हो थांबा ना. अहो काका, तुमच्या पोराला कत्ता इंग्लिश येत नाही. त्याला इंग्लिश मध्ये विचारायला पप्पा कंपनी सांभाळतात की तू, तर ते म्हणते आहे 100 फादर, 100 बाप आहे म्हणाले तुमचं पोरग. अरे बापरे, फादर म्हणजे बाप असते का? ओ थांबा, माझे पप्पा लय मारतात आता मला. एक तर तू शेतामध्ये बरोबर नागेटी बी केली नाही, आणि पाहुण्यासोबत बरोबर बोलला नाही. इंग्लिश येत नाही तर डायरेक्ट सांगायचं मला इंग्लिश येत नाही. थांब तू.